जिल्हा परिषद सर्कल बैठला भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रेरणा शमशेर वरपुडकर तसंच पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार लक्ष्मी नारायण कटके यांच्या प्रचारात आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मित्रो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी देण्यात आल्या आणि यापुढच्या काळामध्ये देखील अनेक योजनांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। दैठणा जिल्हा परिषद सर्कलच्या गावामधील जोडणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची कामं या पुढच्या काळामध्ये होणार आहेत। त्याचबरोबर गावांतर्गत रस्त्यांची व नाल्यांची कामे या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहेत। प्रत्येक गावाला या ठिकाणी सभागृह देण्यात आलेली आहेत। या पुढच्या काळामध्ये देखील ते देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे। भारतीय जनता पार्टीनं अनेक योजना या ठिकाणी ग्रामीण भागासाठी दिल्या। त्यामध्ये प्रमुख योजना आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान म्हणजे उमेद। गरीबातील गरीब जे कुटुंब आहेत त्या कुटुंबाचं जीवनमान उंचावण्यासाठी ही उमेद ही योजना काम करते। म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या योजना जर तुमच्यापर्यंत पोहोचायच्या असतील तर निश्चित पद्धतीनं तुम्हाला कमळ या निशाणी पुढील बटन दाबून त्या सर्वच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी विजय करायचे। प्रेरणा वरपुडकर असतील, कचवेताई असतील, यांना तुम्ही विजय करायचे। मित्रो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील भूमिहीन आणि गरीब कुटुंबाला पक्की घरे उपलब्ध करून देणारी योजना आहे। मनरेगा ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना 100 दिवसाचा रोजगार मिळवून देणारी ही एक योजना आहे। जे की इथले तरुण बेरोजगार आहेत त्या बेरोजगार तरुणांना 100 दिवसाचं काम आणि रोजगार मिळवून देणारी ही योजना आहे। त्या योजनेच्या माध्यमातून त्या तरुणांना मोठ्या पद्धतीनं रोजगार भेटू शकतो। मित्रो, जलजीवन मिशन अंतर्गत स्वच्छ पाणी पुरवणारी ही योजना लवकरच आपल्या भागामध्ये कार्यान्वित होणार आहे। आदर्श गाव संकल्पना लोकाभिमुख गाव संकल्पना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी राबवायच्या आहेत। मित्रो, आम आदमी विमा योजना ही भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेली एक योजना आहे। ज्या योजनेच्या माध्यमातून भूमिहीन ग्रामीण कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीला विमा संरक्षण देण्याचं व त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याचं काम या ठिकाणी होत आहे। अशा अनेक योजनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी तुमची सेवा करत आहे। मित्रो, या योजनेचे लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील, या योजनेचे लाभ तुम्हाला घ्यायचे असतील तर भारतीय जनता पार्टीचं सरकार तुम्हाला या ठिकाणी आणावं लागेल। या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार जर तुम्ही निवडून आणलं तर निश्चित पद्धतीनं या ठिकाणी आपला विकास होऊ शकतो। 1995 साली गोपीनाथरावजी उपमुख्यमंत्री असताना हागणदारी मुक्त गाव अभियान त्या ठिकाणी राबवलं गेलं आणि हागणदारी मुक्त गावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक गावाला शौचालय देण्याचं काम झालं। शायनिंग इंडियाचं स्वप्न प्रमोदजी महाजन गोपीनाथरावजी मुंडे यांनी बघितलं होतं आणि आपल्या जे हातात दिसणारे डिजिटल मोबाईल आहेत ते डिजिटल मोबाईलचं स्वप्न प्रमोदजी महाजन यांनी बघितलं होतं। ते स्वप्न आज साकार होताना दिसते। अशा अनेक पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आमच्यापर्यंत सेवा करते। म्हणून हे स्वप्न तर तुम्हाला भारतीय जनता पार्टी नुसते स्वप्न दाखवते असं नाही, हे स्वप्न तुमचे साकार करण्याचं काम तुमच्यापर्यंत करते। आणि जर तुम्हाला प्रत्यक्षात पाहायचं असेल तर या ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला कमळ या निवडणूक निशाणी पुढील बटन दाबून आपल्याला सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी विजय करायचं आहे। एवढंच बोलतो, जास्त बोलणार नाही। भारत माता की जय। धन्यवाद।